अरे माझी मावस बहीण लागते बाबा. आणि तुला सांगतो बायकोर विसरून आढळून नये. अरे बायकोर आढळलं विसरलं किती लोकांचे संसाराचे वाटपुळे झाले. काम घर राहिले नाही, माणसात माणूस राहिले नाही. तेव्हा तुम्ही पुढे सर अरे बायको म्हणजे आपली खरी लक्ष्मी असते. तिला जीव लाव आणि तुम्ही पुढे तिच्या सगळं संसार कर बाबा. येतो मी. या तुम्ही या परत येऊ नका. नाही या ठिकाणी कार्यक्रमाची सांगत होत आहे. नमस्कार. तमाशाच्या पंढरीतून या विशेष वृत्तमालिकेमध्ये आपण आहोत आज अशा एका फडाकडे ज्या फडाने महाराष्ट्रात एक स्वतःचे अस्तित्व तयार केलं आहे. माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर आपण पाहू शकतोय मंगला बनसोडेसह नितीन कुमार करवडीकर. खरं तर महाराष्ट्रात जे काही नामांकित 4-2 फड आहेत त्यातला हा एक महत्त्वाचा फड. आणि स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर तमाशा सम्राज्ञी त्यांची द्वितीय कन्या. विठाबाईंच्या ज्या मुली तमाशा क्षेत्रात काम करत आहेत त्यांनी स्वतःचं एक वेगळं अस्तित्व तयार केलं आहे. अशातला हा फड आहे. महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये आई आणि मुलगा या दोघांच्या मिमिक्रीने आणि स्वतःच्या वेगळ्या अस्तित्वाने या फडाचं एक वेगळं वलय महाराष्ट्राच्या तमाशा क्षेत्रामध्ये आहे. नेमकं या तमाशाचं व्यवस्थापन कसं आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहे. तमाशाचा बदल नेमका कोणत्या टप्प्यावरती आहे आणि तमाशाने या फॅमिलीला काय नेमकं दिलं हे सगळं जाणून घेणार आहे. आपल्यासोबत या ठिकाणी जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. तर मंगलाताईंच्या तमाशाचं व्यवस्थापन पाहणारे जे मुसळे मामा आहेत, तानाजी मुसळे मामा, आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. दादा नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आणि हा तमाशा मागच्या किती वर्षापासून तमाशा क्षेत्रात आहे किंवा महाराष्ट्रात गाजतो हे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला आहे. पण आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे ह्या तमाशाचं व्यवस्थापन नेमकं कसं चालतं. कारण कुठल्याही गोष्टीचं व्यवस्थापन चांगलं असेल तरच ती बारी टिकते आणि त्या फडमालकाला त्यातून काही फायदा होतो, प्रेक्षकांना पण चांगलं नवनवीन पाहायला मिळतं. किती वर्षापासून तुम्ही व्यवस्थापन करता? साधारणतः 20 वर्षापासून या पार्टीचं व्यवस्थापन करतोय. त्याच्या आधी तुम्ही कुठल्या पार्टीचं केलं? अमन तांब्यांचं करत होतो मी. अमन तांब्यांचं नंतर थोडे वाद झाल्यानंतर बनसोडे दाजींनी मला या तमाशामध्ये आणलं आणि या पार्टीत उभं केलं आणि तुम्ही ही पार्टी चालवा असा त्यांनी मला शब्द दिला. ते जाता जाता बी सांगून गेले जोपर्यंत मंगलताई जिवंत आहे तोपर्यंत ह्या तमाशाचं व्यवस्थापन तुम्ही स्वतःच पाहावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्याच्यामुळे मी आतापर्यंत या तमाशाचं व्यवस्थापन करतोय. अमन तांब्यांचं किती वर्ष केलं होतं तुम्ही? अमन तांब्याचं साधारणतः 5-6 वर्षच केलं. त्याच्या आधी ते अख्तार मॅनेजर म्हणून होते, त्यांचे सासरे तेच त्या पार्टीचं व्यवस्थापन. तब्बल आता इकडे तुम्ही 20 वर्ष 20 वर्ष पासून काम तुम्ही इथं करताय. अलीकडच्या काळात काय बदल घडलेत सगळे व्यवस्थापनात? व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापक म्हणून अनुभवी माणसं कमी झाले तमाशा क्षेत्रात. आणि व्यवस्थापन करताना जो त्रास होतो, जे सध्या पब्लिकला काय पाहिजे, पब्लिकची भाषा म्हणजे हे सगळं सांभाळताना आणि कलावंत कितपत सहकार्य करतात हे महत्त्वाचं असतं. हल्ली कलावंत बी एक म्हणजे असं बा आपण 7 महिन्याचा करार केला इथं राहिलंच पाहिजे असं नाही. उचल घेऊन सुद्धा कलावंत पळून जातात, येत नाहीत, त्रास देतात दारू पिऊन. हे सगळं सहन करून ही फिरती म्हणजे एक कंपनीचे आमची 110 माणसांची कंपनीचे आणि ही रोज एका ठिकाणी तयार करायची असते. रोज एका ठिकाणी. आज इथं गाव चेंज करायचे, आज इथं सगळं उभं करायचं, सेटअप उभा करायचा, राहायला उभं करायचं, पाण्याची व्यवस्था करायची, जेवणाची व्यवस्था करायची. रात्री 2 वाजता पुन्हा सगळं बंद करायचं, सगळं काढून घ्यायचं. 10 ते 12 तासात पुन्हा जागा चेंज करायची, दुसऱ्या गावात जायचं, पुन्हा तिथे हे सगळं करायचं. आणि हल्ली
बिगारी काम करणारे, हे साहित्य लावणारे पोरं भेटत नाहीत आपल्या परिसरात. यांना UP वरून बिहार वरून पोरं आणावं लागतं. हे एक वेगळं पण सांगतो, महाराष्ट्रीयन माणूस आता काम करायला तयार. जसं शेती क्षेत्रात सुद्धा UP किंवा MP ची लोक आता आपल्या परिसरात आहेत, तसं ही कामं करण्यास सुद्धा तुम्हाला बाहेरून आणावं लागतं, मागावं लागतं. तमाशा पंढरीत आपला हा जो काय 2-2.5 महिन्यात तात्पुरत्या स्वरूपाची कार्यालय थाटली जातात. इथं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून गावकरी येतात, पुढारी मंडळी येतात. आल्यानंतर त्यांच्या काय डिमांड असतात? एखादा तमाशा ठरवला, तुमच्याच तमाशाकडे आल्यानंतर पहिल्यांदा त्यांची सुरुवात कशी होते? म्हणजे एक 15-20 वर्षापूर्वीचा अनुभव आणि आताचा अनुभव काय बदल झालाय? नाही, पहिलं लोक आल्यानंतर वगनाट्य विचारत होते, किती वगनाट्य, कोणतं वगनाट्य आहे, तुमची काय रे बिदागी. आता लोक पहिलं विचारतात तुमच्या पार्टीत मुली किती आहेत, त्याच्यातले जवान मुली किती आहेत, तरुण किती आहेत, म्हाताऱ्या किती आहेत, याला जादा डिमांड आहे. बरोबर. म्हणजे वगनाट्य आपण सगळीकडेच पाहतो का त्याची एक क्रेज कमी झालेली आहे. एकेकाळी महाराष्ट्रात याच वगनाट्याने ग्रामीण भागात घराघरामध्ये लोकप्रबोधन करण्याचं काम केलंय. आणि वगनाट्याची क्रेज फार कमी झाली असं नाही. सातारा जिल्ह्यात अजूनही वगनाट्य मागतात. सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्याचा पूर्व पट्टा, इथे आज वगनाट्य मागतातच लोक. वगनाट्याला इच्छुक आहेत. परत पश्चिम पट्ट्यात काही परिसर, आदिवासी पट्ट्या, वगनाट्य पाहिजेच असं म्हणतात. पण जो एज्युकेशन झालेला पट्टा आहे, म्हणजे पुणे, नाशिक आणि मुंबई, हा जो ट्रायंगल आहे, नाशिकचा काही भाग असेल किंवा पुण्याचा काही भाग, हायवे टच असलेली, सुधारणा झालेली, ह्या गावांमध्ये मात्र वगनाट्याला डिमांड नाही. वगनाट्याला डिमांड नाही याचं कारण वगनाट्य सादरीकरण बी पहिलं राहिलं नाही चांगलं. पहिलं जे सादरीकरण होतं वगनाट्य, तमाशा मंडळ वगनाट्य सादरीकरण आणि आत्ताचं सादरीकरण याच्यात जमीन आसमानाचा फरक झाला आहे. वगनाट्याची कलावंत सगळ्या तमाशांनी जवळजवळ नाहीत. वगनाट्य सादर करणारे कलावंत कमी आहेत. त्याच्यामुळं वगनाट्याची मागणी कमी झाली. पुन्हा टायमिंगचा प्रश्न आला. टायमिंगमध्ये मग रंगबाजी संपत्ती कोण नाही, तर वगनाट्य मग टायमिंग संपतंय. मग वगनाट्य अर्धा तासाचं वगनाट्य व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळं लोक मध्ये त्याच्यापेक्षा गाणीच घ्या, वगनाट्य थांबवा. ह्या जे परिसरात म्हणजे शहरी भागात टायमिंगमुळं तमाशा लवकर बंद करायची वेळ आलेली. बरोबर. सगळ्यात महत्वाचं. किती तारेवरची कसरत असते ज्यावेळेस इथं गावोगावचे पुढारी येतात, सुपारी फोडण्यासाठी जी काही त्यांची डिमांड आणि तुमच्याकडं असलेल्या गोष्टी तुम्ही सांगता, त्यावेळेस ती सुपारी बंद करताना किंवा ती फायनल करताना तुमचं स्किल काय असतं नेमकं? नाही, आता हा तमाशा मंगलराव बनसोडेचा मार्केटमध्ये जादा मागणी असल्यामुळं आम्हाला इतके काही डील करायला त्रास होत नाही. आणि आमच्याकडे शक्यतो किती मुली आहेत किंवा किती माणसं आहेत, किती गाड्या आहेत, ही विचारणा जास्त होत नाही. ऑलरेडी फेमस आणि लोक मागणी जास्त आहे तमाशाला, त्याच्यामुळे इतका काय प्रॉब्लेम येत नाही आणि डील करताना एवढा त्रास होत नाही आम्हाला. मंगलाताईंचं आज जर वय पाहिलं तर जे काय आहे त्यांच्या वयाच्या हिशोबाने आजही त्या स्टेजवरती असतात शेवटपर्यंत, स्टार्टपासून एंडपर्यंत. तर त्यांचं आणि तुमचं बोलणं होत असताना त्यांच्याकडनं सुद्धा तुमच्या अशी बोलताना काही गोष्टी येत असतील का? किती बदल घडलाय सगळा हा मागच्या 5-50 वर्षातला? नाही, तमाशा सादरीकरण हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही तमाशात माणसं किती आहेत आणि लेडीज किती आहे, बाया किती आहे, पोरी किती आहे, त्यांच्याकडनं सादरीकरण कसं करून घेतोय आपण, याला जास्त डिमांड आहे. आणि आमच्या तमाशात सादरीकरण हे महत्वाचं आहे. तुम्ही काय सादर करताय त्याच्यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीने सादर करताय ती कला, याला जादा डिमांड आहे, त्याला महत्व आहे. त्याच्यामुळं लोकांची मागणी जादा आहे. सादरीकरण काय करतात याच्यापेक्षा कसं करतात, आणि ते उत्तम पद्धतीनं सादरीकरण जर केलं तर तमाशाची मागणी 100% जादा राहते. आणि तमाशाला वाईट दिवस यायचं काही कारण नाही. सादरीकरण महत्वाचं आहे. नेहमी आपण बोलतो का तमाशा आता शेवटच्या स्टेपला आहे, शेवटच्या घटका मोजतोय. याच्यातून पण तुम्हाला वाटतं पुढे जाऊन जर हे सादरीकरण जर पॉवरफुल राहिलं किंवा इफेक्टिव्ह राहिलं तर पुढच्या काळात लोक गावची जत्रा आपण म्हणतो, यात्रेत तमाशा नसेल तर ती यात्रा यात्रेसारखी वाटत नाही. आणि सगळेच तमाशा सादरीकरण जर चांगलं केलं, तुम्ही त्या कलावंत कुणी असू द्या, त्याच्याकडून सादरीकरण चांगल्या पद्धतीनं केलं तर कला 100% जिवंत राहील. कला लोप पाहू शकत नाही. तमाशा कला लोप पाहू शकत नाही शेवटपर्यंत. सादरीकरण महत्वाचे. महाराष्ट्राची लोककला आहे. ग्रामीण भागात नाही, शहरी भागात सुद्धा
भरपूर मागणी आहे, पण सादरीकरण व्यवस्थित नसल्यामुळं काही तमाशे सादरीकरण व्यवस्थित करत नाही. सादरीकरण जर चांगलं केलं तर प्रश्नच येत नाही. बरोबर. इतक्या वर्ष तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करताय, काही चांगले वाईट पण अनुभव असतील. जरी एक नंबरचं जरी फड असलं तरी महाराष्ट्रातल्या एखाद्या गावामध्ये तुम्हाला वाईट पण अनुभव आला असेल, चांगला पण आला असेल. एखादा चांगला अनुभव आपण या निमित्ताने हे करू का, तुमच्याकडनं वेळेत पोहोचला नाहीत किंवा एखादं अडचणी आल्या, अशा ते गावकऱ्यांनी कसं सांभाळून घेतलं, असा एखादा अनुभव? व्यवस्थापन करताना सगळ्यात महत्वाचं आपलं टायमिंग. आपण आज कार्यक्रम समजा नारंगावमध्ये केलाय, तो दुसरा कार्यक्रम किती किलोमीटरवर केल्यावर आपण तिथं पोहोचू आणि ते टायमिंग मध्ये जाऊ. किंवा एखाद्या वेळेस गाडी फेल झाली किंवा रस्त्यात ट्रॅफिक हे झालं तर गेलं तर लोक बी काही बोलत नाहीत. असा एखादा कधी अनुभव आला? आमचे ज्यावेळेस बनसोडे दाजींचं म्हणजे वारले आणि आमचा कार्यक्रम यवतला होता, यवतवरून आम्हाला जायचं होतं राळेगण थेरपाळला, पण राळेगणला थेरपाळला जात असताना घरून निरोप आला का बनसोडे दाजींचं निधन झाले. आम्ही गाड्या मधून वळवल्या आणि गेलो. त्यावेळेस राळेगणवाल्याने आम्हाला भरपूर सहकार्य केलं, काही बोलले नाही. आम्ही पुढच्या वर्षीची तारीख लिहून दिली. त्यांची यात्रा आमच्यामुळे फेल झाली, यात्रेत कुठली कार्यक्रम झाला नाही, पण त्यांनी आम्हाला सहकार्य केलं भरपूर. त्यांनी सुद्धा एक भावनिक होऊन सहकार्य केलं. म्हणजे असे खूप चांगले वाईट अनुभव आहेत. त्यामुळे तुम्हाला एखादा तमाशा ठरवताना आदल्या रात्रीचा तमाशा जिदा आहे त्याच्यापासून किती अंतर हे पण महत्वाचं आहे ठरत असेल. आणि आपण किती किलोमीटर जाऊ शकतो, आपल्या गाड्या किती किलोमीटर जाऊ शकतात हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं जे कामगार लोक आहेत, म्हणजे साहित्य भरणारे, साहित्य काढणारे, हे माणसं जर भरपूर असतील, किती तासात आपण हे साहित्य काढून भरून पुढे निघू शकतो, हे महत्वाचं आहे. 12 वाजता तमाशा जर बंद झाला तर आमचा तमाशा 1:30 वाजता तिथून साहित्य भरून निघू शकतो. हे आम्हाला कॉन्फिडन्स असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीनं रनिंग करतो. किती रनिंग आपण करू शकतो त्या पद्धतीनेच कार्यक्रम धरला जातो. आपल्याकडचे जे कलाकार आहेत हे साधारण कुठल्या भागातले आहेत? आणि अलीकडे आपण असं पाहतोय का लावणी कलाकार किंवा ऑर्केस्ट्रा कलाकार हे जे पारंपरिक जी मंडळी होती ती आता थोडी कमी व्हायला लागली आपल्याकडे काम करायला प्रत्येक तमाशामध्येच. तर तो सुद्धा एक कातकरी समाजातल्या मुली किंवा इतर मुली सुद्धा आता या क्षेत्रामध्ये जास्त यायला लागल्या, त्याबद्दल काय अनुभव आहे तुमचा? नाही, असं काय नाही. असं आपल्या लावणीतल्या मुली येत नाहीत असं काय नाही. त्यांना ज्या पद्धतीने म्हणजे त्यांची राहणीमान आहे त्या पद्धतीने त्यांना व्यवस्था केली तर लावणीतल्या मुली सुद्धा आपल्या तमाशात काम करतात. दुसऱ्या सगळ्या समाजातली मिळून आमच्याकडे मुली आहेत, सगळ्या समाजातल्या. कातकरी आहे, पारधी आहे, डोंबारी आहेत, म्हणजे सगळ्या समाजातल्या मुली आमच्या तमाशात आहेत. कुठला आम्हाला काही त्रास नाही होत. सगळ्या एक जीवाने राहतात, काही त्रास नाही करत. या लोकांचं राहणीमान, त्यांना दिलेल्या सुविधा त्या कशा पुरवल्या जातात? साधारणतः आता तमाशात काय गेल्यानंतर पाण्याची व्यवस्था सगळ्यात महत्वाची. पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. कुठेही आपण गेलो पाण्याची व्यवस्था, जेवण टायमिंगमध्ये व्यवस्थित जेवण जर असेल तर काय अडचण येत नाही असं मला वाटतं. आणि प्रवासासाठी त्यांना स्लीपर कोच गाडी आहेत आमच्याकडे. मला वाटतं खूप कमी फड आहेत का ज्यांना चांगल्या प्रकारची वाहतूक सेवा आहे, त्यातलं आपलं नाही. 8-10 तमाशे असे आहेत जे आता तिकिटावरची 8 महिन्यासाठी बाहेर पडतात, त्यांच्याकडे सगळ्यांकडे राहण्याची गाड्या, चांगल्या गाड्या आहेत, राहण्याची सोय चांगल्या पद्धतीने. यावेळेस आपलं वेगळे पण काय असणार आहे? म्हणजे मागच्या 10-15 वर्षात जो काही बदल झालेला आहे, तर यावेळेस आपल्या तमाशाचं वेगळे पण काय? म्हणजे काय मिमिक्री असेल, वगनाट्य असेल किंवा रंगबाजी असेल, आता काय नव्याने काय आहे यावेळेस? नाही, प्रत्येक वर्षी आम्ही तमाशामध्ये बदल करत असतो. तोचपणा ठेवत नाही. तोचपणा नाही. आज ह्या वर्षी केलेलं टायटल पुढच्या वर्षी नसते, नवीन असते. मग त्याची रिहर्सल आधी 1-2 महिने चालत असते? आणि आमची रिहर्सल कम्प्लीट 1 महिना, दसऱ्याच्या आधी 1 महिना आमची रिहर्सल, 1 महिना कंटिन्यू आम्ही रिहर्सल घेतो. त्या रिहर्सलमध्ये सगळं बसवलं जातं आणि ते सगळं 8 महिने सादरीकरण केलं जातं. समजा ते सादरीकरण करताना आम्हाला वाटलं आता अजून काहीतरी बसवायचं, तरी एखादा गॅप जर असेल तर दुसरं आम्ही तिथं काहीतरी नवीन टायटल किंवा नवीन गाणी किंवा नवीन सांधे बिंदे बसवत असतो. बरोबर. मंगलाताईंचा आता हा तमाशा फक्त नावावरती महाराष्ट्रात चालू आहे. एकेकाळी जसं
त्यांच्या आई विठाबाई आहेत, नावावरती हा तमाशा चालतो. आई आणि मुलगा दोघं पण एकत्र स्टेजवर आपण काम करताना मंगलाताईंसोबत नितीन भाऊ पण आहेत. यावेळेस आम्हाला काय वेगळेपणा पाहायला मिळेल? नाही असं नाही, मग नावावर तमाशा नाही चालत, सादरीकरणावर तमाशा चालतोय. आज सुद्धा मंगलताईचा तमाशा नावावर चालत नाही. सादरीकरण काय, पब्लिकला काय पाहिजे ते आम्ही देतो, म्हणून पब्लिक आमच्याकडं अपेक्षेने पाहते का आपल्याला मंगला बनसोडीचा तमाशा आपल्या गावात आला पाहिजे. हे सादरीकरण सगळं महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं सादरीकरण आहे, म्हणून नाव पण तेवढंच आहे. मंगलताईने जर तमाशात सादरीकरण 10 वर्ष तेच ठेवलं तर नाही, पब्लिक नाही ना मानत. बरोबर. ह्या वर्षी पाहिलेलं तमाशात पुढच्या वर्षी तोच जर केला तर लोक मानत नाहीत. मुळात सांगली जिल्ह्यामधलं मंगलाताईंचं गाव, नाही सातारा जिल्ह्यातलं. आम्ही मधल्या काळात ऐकलं की त्यांना शेतीची आवड आहे, त्यानंतर घरी बैलगाडा पण आहे. काय काय शेतीचे हे सगळं कोण पाहतं त्यांचं? शेतीचं सर्व ज्यावेळेस बनसोडे राजी होते त्यावेळेस ते अर्ध पाहत होते. त्यांची मुलगी आहे, सुना आहेत, नाती आहेत, ते सगळं शेतीचं काम पाहतात. मंगलताईची मुलगी आहे, तिची मुलगी आज MD आहे, मुंबईमध्ये मोठं हॉस्पिटल आहे तिचं, डॉक्टर. MD डॉक्टर आहे ती. मग मुंबईमध्ये मोठं हॉस्पिटल आहे मंगलताईच्या मुलीचं, नातीचं. शेतीमधले कुठले कुठले प्रयोग? साधारण आमच्याकडे ऊस असतोय, केळी असतात, बाकी हळद असते, आलं असते. आणि ज्यावेळेस उर्वरित काळ जो असतो तमाशा सोडल्यानंतर मंगलताई सुद्धा शेतीकडे लक्ष देतात का काही? नाही, शेतीत नाही, घरी त्यांना आता वय झालं, 74-75 वय असल्यामुळे शेतीकडे नाही. पण त्यांची मुलं अनिल, नितीन हे शेतीकडे लक्ष देतात. 4 महिने ते पाहतात शेतीकडे. बैलगाडा शर्यत आता दाजी गेल्यापासून बैलगाडा शर्यत बंद केली. मंगलताईला मध्ये राष्ट्रपती पुरस्कार भेटला. आम्ही त्या बातम्या पण केल्या. आता किती साधारण जनावर घरी काय वगैरे? जनावर आता कमी आहेत. बनसोडे दाजी वारल्यापासून जनावर कमी केल्यात थोडी, पण शेती आहे ती शेती चालू आहे. ऊस, केळी, आलं चालू आहे. बरं, आपण ही मुलाखत संपवतोय, पण मला शेवटी एक मुद्दा, तुमचा 20 वर्षातला एवढा अनुभव, तुम्ही इतर फडमालकांना किंवा या क्षेत्रात काही फड येतात आणि काही अल्पावधीत संपतात, तर अशा तुमच्या काय म्हणता येईल या क्षेत्रातले इतर जे फड आहेत तर त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही या निमित्ताने? नाही, सादरीकरण महत्वाचं, चांगल्या पद्धतीने सादरीकरण करा. ज्या गावांना आपलं रनिंग पहा त्या पद्धतीने सुपाऱ्या धरा. आपलं सादरीकरण व्यवस्थित केलं, आपण टायमिंगमध्ये गेलो, टायमिंग फड उभा केला, टायमिंगमध्ये कार्यक्रम केला तर कुणाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही असं मला वाटतं. कार्यक्रम थोडा कमी झाला तरी काय नाही, पण त्यांचे टायमिंगमध्ये जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. जशी नारायणगाव ही एक तमाशा पंढरी आहे, तशा महाराष्ट्रात किती तमाशा पंढरी आहेत आणि एकूण किती फड आहेत सध्या राज्यामध्ये? साधारणतः तमाशा फड 250 तमाशा फड असतील महाराष्ट्रात. त्याच्यातलं 1 नंबर नारायणगाव पंढरी, दुसरं काळच, तिसरं कराड, चौथं खानदेशात धुळ्याला असतं आणि 5वं विट्याला सातारा जिल्ह्यात. अशी बरीच नवीन गावं असतील का जिथं तुम्ही कधी गेला नाहीत, त्यांची वारंवार तुमच्याकडे मागणी असते, पण तुमच्या सुपाऱ्या मुळातच आधीच्या गावांमध्ये फिक्स झालेल्या असतात, किंवा अशी पण काही गावं असतील, पण नव्याने एखाद्या गावाला जर तुमचा तमाशा ठरवायचा आहे तर त्यांनी कोणाशी संपर्क साधावा? तुमचं नाव आणि नंबर एकदा सांगा. माझं नाव तानाजी मुसळे, राहणार बोटा. माझा मोबाईल नंबर 98 500 42 681. धन्यवाद. तर हे होते मुसळे मामा. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या तमाशा पंढरीमध्ये सर्वात मोठी जी आहे नारायणगाव तमाशा पंढरी, यामधून आपण एक फडमालकांसोबत किंवा व्यवस्थापकांसोबत गप्पा मारतोय. पण आजच्या गप्पांमध्ये 2 मुद्दे महत्त्वाचे लक्षात आले. ते म्हणजे एक व्यवस्थापन किती महत्त्वाचं असतं. एक व्यवस्थापक मागच्या 20 वर्षापासून मंगलाताईंच्या तमाशाचं व्यवस्थापन करतोय आणि व्यवस्थापनाच्या अडचणी काय आहेत? तमाशा कलेला वाईट दिवस नाहीत, कारण चांगले दिवस पण पुढे आहेत, फक्त व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे त्याच्यावर त्यांनी फोकस केला. दुसरी गोष्ट, या क्षेत्रामध्ये जे काही बिगारी काम आहे किंवा इतर जी खालची कामं आहेत ही करायला अलीकडच्या काळामध्ये मजूर मिळत नाहीत. म्हणजे आपण पाहिलं काही फडांमध्ये का जो मजुरीला आलेला एखादा माणूस तो नंतर कलावंत पण झालेला आहे, तिथं राहून पाहून. पण आता महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल, कारण आपल्याला माहिती शेतीमध्ये रोजगार कमी झालेत,
तसेच आता ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा जी खालची कामं आहेत म्हणजे राहुटी उभारणं असेल किंवा इतर बिगारी कामं असेल याच्यात सुद्धा आता MP UP साईडची लोक किंवा त्या भागातले मजूर येतात. जसं शेतीमध्ये हे मजूर यायला लागलेत तर तमाशा क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचा थोडासा वानवा जाणवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापन किती महत्त्वाचं असतं ते दादाने आपल्याला सांगितलं. तमाशा पंढरीमध्ये असे अनेक फड आहेत, त्यातलं हे एक स्वतःचं अस्तित्व वेगळेपणाने सिद्ध करणारा तमाशा आहे. व्यवस्थापनाच्या जोरावर मंगलाताईंचा हा तमाशा एक वेगळी भरारी घेऊन पुढे जात आहे. असेच नवनवीन वेगवेगळे फडमालक आणि त्यांच्यासोबत त्यांच्या व्यवस्थापनाचा अनुभव आपण आपल्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आज इथे थांबूयात. धन्यवाद.